फळासी लाभे लाभ दुनावला लाभे लाभ दुनावला लाभे लाभ दुनावला लाभे लाभ दुनावला जीवनाला दरुषणे जीवनाला दरुषणे जीव झाला दरुषणे देव झाला दरुषणे देव झाला दरुषणे देव झाला दरुषणे विठोबार कुमाई टाळी वाजवा होय म्हणा सगळ्यांनी टाळी वाजवा विठोबार कुमाई पार कुमाई विठोबार कुमार पार कुमार विठोबार कुमार पार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई थोपा डबड बड 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 दिगंबर चव्हाण उमेश महाराज चव्हाण रे नो रे ना रे ना रे ना रे ना रे ना देशा पूर झाले बरवे देशा पूर झाले बरवे देशा दूर झाले बरवे देशा दूर झाले बरवे देशा पूर झाले बरवे देशा पूर झाले देशा दूर झाले बरवे देशा दूर झाले काय बोला बोलाचे काय बोले बोलावे लाभे लाभ दुनावला लाभे लाभ दुनावला बोले बोले या बोले 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 या बोले लाभ 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 लाभे लाभ दुनावला बरवे देशा पूर झाले बरवे देशा पूर झाले देशा दूर झाले बरवे देशा दूर झाले काय बोले बोलावे काय बोले बोलावे
जीवनाला दरुशने जीव झाला दरुशने देवराला दरुशने दिवनाला दरुशने 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 देवदाला जीव झाला दरुशने हा जीव झाला जीव झाला दरुशने 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 जीव झाला दरुशने जीव झाला दरुशने जीव झाला दरुशने लाभे लाभ दुनावला लाभे लाभ दुनावला विठ्ठला 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 सगळ्यांनी टाळी वाजवा. विठ्ठला विठ्ठला टाळी वाजवा सगळे महिला मंडळ पुरुष मंडळ टाळी वाजवा. विठ्ठला विठ्ठला कुंडली कवदार विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. छत्रपती शिवाजी महाराज विठ्ठला 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 काय बोले बोलावे लाभे लाभ दुणावला जीव झाला दरुशने भाग्य झाली संत भेटी आवडी पोटी होती ते लाभे लाभ दुणावला जीव झाला दरुशने लाभे लाभ दुणावला जीव झाला दरुशने तुका म्हणे श्राम केला अवघा आला
भूषणे विठाला विठाला चला विठ्ठला 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 नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् जयति जगति मायां यस्य कायादवस्थे वचनरचनमेकं केवलं चाकलय्य ध्रुवपदमपि यातो यत्कृपातो ध्रुवोऽयं सकलकुशलपात्रं ब्रह्मपुत्रं नतास्मि विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया 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 पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या यस्वानुभावमखिलं श्रुतिसारमेकम् अध्यात्मदीपमतितिरिषितां तमुन्दं संसारिणां करुणयाः पुराणगुह्यं तं व्याससुनमुपयामि गुरुं मुनीनाम् आता हृदय ह्या फुले चौफाळून यावले वरी वैसव पाऊले श्री गुरूंची ओम नमो ज्ञानेश्वरा 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 ओम नमो करुणाकरा दयाळा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजदा बाब्या सुबटा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गले वलंब्य लंबितांबुजंग तुंग मालिक डमड्डमड्डमड्डमण्डिना डमड्डमर्वय चकार चंड तांडवं तणोतु न शिव शिव जटाकटा संभ्रमं रमन्निलिंप निर्जरि विलोल
शून्यमान मुरुदन दगत 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 ज्वलल्ललाट पट्ट पावक किशोर चंद्रशेखरे रति प्रतीक्षणं मम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय वदुनावला जीवधाला दर्शने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी अतिशय पावन पवित्र विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठला 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 टाळी वाजवा सगळ्यांनी भजन म्हणा टाळी वाजवा विठ्ठल 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 चल विठ्ठल 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 कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज अत्यंत उत्कृष्ट साधा सोपा सरळ चार चरणाचा आहे. जगद्गुरु तुकोबरा या अभंगामध्ये त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी जी साधना केली, त्यांनी जे कष्ट केलं, त्यांनी जे मेहनत केली, ते जे फळाला आलं ना त्याचं उत्कृष्ट पद्धतीने तुम्हा आम्हाला सुद्धा तशाच माध्यमाचं तसंच फळ मिळावा याच्याकरता स्वतःचा अनुभव उत्कृष्ट पद्धतीने सांगतात. महाराज म्हणले आम्ही आमच्या जीवनामध्ये श्रम केला आणि तो अवघा सगळा फळाशी आला. आता महाराज आपल्या जीवनामध्ये कुठला श्रम करतो याचा अभ्यास करण्यासारखं आहे, याचं अवलोकन करण्यासारखं आहे. आपण जे कर्म करतो, आपण जे कष्ट करतो, जे फळ त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे ते कसं मिळणार आहे याचा विचार त्या ठिकाणी केला पाहिजे. कुठलंही कार्य करत असताना माणसाने अगोदर फळाचा विचार करून ते कार्य केलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? मग जे निरर्थक कार्य आहे ते करण्यामध्ये काही एक उपयोग नाही. पहा, असं कार्य केलं पाहिजे जेणेकरून त्याचं सार्थक फळ आपल्याला मिळालं पाहिजे. महाराज म्हणतात की आम्ही आमच्या जीवनामध्ये तेच तसं काही श्रम केलेलं आहे आणि मिळालेलं आहे. महाराज म्हटले परमार्थाचं जे फळ मिळालं ते म्हणजे भाग्य झाली संत भेटी. कारण संत भेट जीवनामध्ये होणं सोपं नाहीये, सहजासहजी होत नाही. आणि ती संत भेट मला माझ्या जीवनामध्ये झाली हे परमार्थाचं भाग्य. लाभे लाभ दुनावला. महाराज पहिला लाभ काय झाला? महाराज म्हटले मनुष्य देहाची प्राप्ती आणि दुसरा लाभ त्यामध्ये पुन्हा संतांची संगती. त्याच्यामुळे लाभाने लाभ द्विगुणित झाला, परमानंदाची प्राप्ती झाली आणि जीव झाला नाही. जीव झाला नाही, जीव झाला दर्शने. जीव दर्शनाने झाला म्हणजे परिपूर्ण झाला. कोणाच्या दर्शनाने? एकतर संतांच्या दर्शनाने. आणि संत जीवनात आले की ज्यांचं दर्शन करून देतात ते भगवंत. म्हणून जीव झाला दर्शने, परिपूर्णता आली. कारण भगवंताचंही दर्शन झालं आणि संतांचंही दर्शन झालं. त्याच्यामुळे अवस्था अशी झाली की जीवदशा संपली आणि शिवदशा प्राप्त झाली. आणि शिवदशेमध्ये जो आनंद आहे, बरवे देशाऊर झालो, देशाऊर झालो, ही जीवदशा संपली आणि शिवदशा प्राप्त झाली. तिथला जो आनंद आहे ना, काय बोले बोलावे, शब्दात सांगू शकत नाही एवढा तिथला आनंद आहे. कारण त्या आनंदाला जोडाच नाही एवढा आनंद आहे. असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठाला 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 विठ्ठला 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 विठाला 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 विठाला
सुरुवात करत. बऱ्याच जणींनी केलं असेल आणि त्या पशुपतीच्या व्रतामुळे तर महादेवाच्या मंदिराची आठवण आली. नाही तर आतापर्यंत कुणी इकडे येत होतं का नव्हतं? नाही, येत असताल तुम्ही, भाविक आहेत, आमच्या तिकडचं सांगते. पण बरेच लोक त्या पशुपतीच्या व्रतापासून या ठिकाणी चालले, आपल्या आशा इच्छा असणाऱ्या अपेक्षा पूर्ण करायला लागले. चालेल, तो देवच असा आहे, सगळ्या देवांचा देव आहे, म्हणून त्याला महादेव म्हणतात. बरोबर आहे का नाही? तत्व एकच आहे, जगाचा आई झालं त्याला परंबा जगदंबा म्हणायला लागली. तत्व एकच आहे, जगाचं बाप झालं त्याला महादेव म्हणायला लागले. तत्व एकच आहे, जगाचं गुरु झालं त्याला ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय म्हणायला लागले. तेच ज्ञानोबाराय महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, तुका विष्णू नाही तुझ्या, कोण आहे? विष्णूचाच अवतार आहे. तत्व तेच आहे, पण जगाचं गुरु झालं. तत्व तेच आहे, पण जगाचं पती झालं. पाती रक्षती इति पती, जो पत्नीचं सर्व संकटातून रक्षण करतो त्याला पती म्हणतात. सगळ्या संकटातून रक्षण करतो, पाती रक्षती इति पती. जगाचा पती झाला त्याला श्याम सुंदर भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणू लागले. आणि जोपर्यंत त्याची प्राप्ती होत नाही तोपर्यंत जीव पूर्णत्वास प्राप्त होत नाही. तत्व एकच आहे, 33 कोटी देव, त्याला देव पंचैतनामध्ये त्याची निर्मिती केली. कारण 33 कोटी देव चांगले नीट राहतात, पण भांडणं कोण करतं? तुम्ही बोलायचंय मला, भांडणं कोण करतं? देव व्यवस्थित आहेत, भांडणं कोण करतात? भक्त. बरोबर आहे का नाही? वरचे साहेब ठीक असतात पण खालचेच भांडणं करतात. म्हणून देवाच्या भक्तात भांडणं व्हायला लागले. म्हणून काय झालं? भगवान शंकराचे अवतार शंकराचार्याच्या रूपाने प्रगट झाले आणि 33 कोटी प्रकारे 33 देव आहेत. फक्त 11 रुद्र, 12 आदित्य, 2 अश्विनी कुमार आणि 8 वसु, असे मिळून 33 कोटी, 33 प्रकारचे देव. त्याचे देव पंचैतनामध्ये 5 देवामध्ये निर्मिती केली. गणपती बाप्पा, गणपतीचे भक्त गाणपत्य, त्याच्यामध्ये विष्णूचे भक्त वैष्णव, त्याच्यामध्ये असणारे शंकराचे भक्त, शंकर एक देव आहे, शंकराचे भक्त म्हणजे शैव, त्याच्यामध्ये परंबा जगदंबा शक्तीची आराधना म्हणून तिचे भक्त शाक्त, आणि ते असणारे प्रत्यक्ष दर्शन आपण ज्याचं घेतो तो सूर्यनारायण भगवंत. सूर्याचे भक्त जे आहेत ते सौर. पंचैतनामध्ये निर्मिती केली आणि त्या पंचैतनामध्ये भगवान भोलेनाथाला विशेष असं स्थान आहे. सगळ्या देवाचा देव आहे म्हणून त्याला महादेव म्हणतात. बरोबर आहे का नाही? देवाचा देव आहे म्हणून त्याला महादेव म्हणतात. पुन्हा जे अमृत पितात त्यांना देव म्हणतात. जे अमृत पितात त्यांना देव म्हणतात. पण जो विष पिऊन विष पचवण्याची ताकद ज्याच्यात येणार त्याला देवोंके देव महादेव म्हणतात. देवोंके देव महादेव म्हणतात. आणि लवकर प्रसन्न होतो म्हणून आशुतोष म्हणतात. जगाची निर्मिती करतो म्हणून त्याला भव म्हणतात. ज्यावेळेस तो भव असतो त्यावेळेस त्याची पत्नी भवानी बनते. भव आणि भवानी एकत्रित येतात आणि जगतरूपी पुत्र त्यांचा निर्माण होतो. महादेवापासून सृष्टीचा विस्तार या असणाऱ्या श्री शिव महापुराणामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे आणि आमचे संत सुद्धा वर्णन करतात. शिव भोळा चक्रवर्ती, 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 शिव भोळा चक्रवर्ती. ज्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम. पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम.
आता भोळ्याची व्याख्या मला कोणी सांगेल का? मला भोळ्याची व्याख्या कोणी सांगितलं ना, आजचं पॉकेट तुम्हालाच बरं का उमेश महाराज. तसंही आता पॉकेट वाढवा भेटणार आहे. त्यांनी बिस्लरी बॉटल माझ्या मोबाईलवर सांडली. आता मोबाईल नवीन घ्यायपुरतं तर पॉकेट घ्यावं लागेल का नाही त्यांच्याकडून. म्हणून भोळ्याची जे कोणी व्याख्या सांगल त्याला आजचं पॉकेट. काय हो भोळा म्हणजे काय? झोपल्या का काय? तुम्ही म्हणता ना आम्हाला भोळा विचारतील, तुला काय इथं नुसतं जेवायला बोलवलं होतं का वरण भात खायला? सांगाल का कोणी? बरं भोळा माहितीये का तुम्हाला? मागच्या भोळा मी असंच एकदा कीर्तनात म्हणलं भोळा माहिती का? ती म्हणली हो. मी म्हणलं कुठे? ती म्हणली घरीच झोपला, नाही आला कीर्तनाला. ती तिच्या नवऱ्याला भोळा म्हणत होती. काही काही भोळे असतात दिसायला. तू का म्हणे भोळा आणि त्याचा सगळीकडे डोळा. नुसते दिसायला भोळे, काही काही दिसायला भोळा आणि लफडे सोळा. नुसते भोळे असतात पण तसा महादेव नाही. आणि काही काही भोळा म्हणजे वेडा बावळट असा सुद्धा अर्थ काढी. पण वेडा बावळट म्हणजे सुद्धा भोळा नाही. भोळा म्हणजे थोड्या सेवेत अधिक देणारा. थोडी जरी सेवा केली ना लवकर प्रसन्न होतो, म्हणून त्याला आशुतोष म्हणतात. आशुतोष काय म्हणतात? आशुतोष म्हणतात. एक चोर होता, त्याने सगळं चोरून नेलं महादेवाच्या मंदिरातलं, काहीच नाही राहिलं. शेवटी त्याने विचार केला काहीतरी चोरलं पाहिजे, आता चोरावं काय? 5 किलो पितळाची घंटा वर बांधलेली होती. घंटा कळती ना? आता ती घंटा सोडायची पण हात पुरत नाही. आणि महादेवाच्या पिंडीचं लिंगाचं ते गोल असतं ना, त्या गोलवर उभा राहिला आणि ती घंटा सोडली. घंटा सोडल्याबरोबर खाली उतरला आणि उतरल्याबरोबर भोलेनाथ त्रिशूळ डमरू घेऊन उभा राहिले. म्हणले माग, तुला काय मागायचंय? तो थरथर थरथर कापू लागला. म्हणा देवा मी भक्त ना, मी चोर आहे. देव म्हणले अरे माझा तुझ्यासारखा भक्त झाला नाही. म्हणे नाही नाही मी चोर आहे. अहो खरंच चोर आहे. महादेव म्हणले कुणी मला बेलाचं पान वाहतं, कुणी मला पांढरं फूल वाहतं, कुणी मला धोत्र्याचं फळ वाहतं, त्याला प्रसन्न होतो. पण जगात एकमेव भक्त असा आहे ज्याने सगळं शरीर मला वाहिले. पिंडीवर उभा राहिला होता ना हा. चोरे पिंडी दिला पाव, त्याच्या पूजने धावे देव, त्याच्या पूजने धावे देव, त्याच्या पूजने धावे देव. दिले पाय नाही दिले देव, त्याच्या पूजने धावे देव, त्याच्या पूजने धावे देव. त्याच्या पूजने देव प्रसन्न झाला. इतका भोळा आहे. मग तुम्ही आम्ही एवढी कथा ऐकली, एवढं भजन केलं, आपण मंत्र म्हणतो, जप करतो, सध्या महादेवाचे भक्त सगळीकडे वाढले. वाढले का नाही? इतके वाढले. चांगली गोष्ट आहे. कुठल्या ना कुठल्या देवाची भक्ती करताय, करा, भक्ती करा. त्याच्यासाठी मनुष्य देव मिळालाय. कुठल्या देवाची करता त्यात काही वाद नाही, सगळा देव एकच आहे, पण करताय महत्वाचं. मग एवढी भक्ती करतात, मग तो महादेव प्रसन्न होणार नाही का? निश्चित प्रसन्न होईल. गोड असं नियोजन आहे या ठिकाणी. तुम्हा सर्व श्रोतुमा बापांच्या दर्शनाचा योग ज्यांच्यामुळे आला ते आमचे हरिभक्त. गोड बोलणं होतं, घरी गेल्यावर कौतुक करा तिचं. फक्त घरी गेल्यावर एवढंच म्हणायचं बाई तू ये म्हणून ये, तर माझं काय खरं आहे असाच बोंबलं थिंडतोय. तू ये म्हणून संसार आहे, नाही तर काय झालं असतं? तुमची बायको रोज 11ला शेताला जात असेल ना, उद्या 8लाच पळाली पाहिजे. आणि कधीच म्हणली नाही पाहिजे आमचा बाळ्याचा बाप लईच फिरत बसतोय तिकडच बोंबलं थिंडतोय. ती म्हणीन बाई साऱ्या गावामध्ये जाते, गावामध्ये माझ्या नवऱ्यासारखा नवरा नाही. कौतुक प्रत्येकाला आवडतं, म्हणून कौतुक केलं पाहिजे. आपले विनेकरी बाबा एकटेच आलात का जोडीने आलात? दोघं आलात ना? कुठं बसल्या? तुम्ही सर्व श्रोतुमा बाप वर्ग, आमचे रोहितरून आलेले, आमचे रोहितचे मुकुंद भाऊ बाबर सरपंच आहेत, आमचे नाना आहेत, आमचे पिताश्री या ठिकाणी उपस्थित आहेत, आमचे वैभव भैया सुद्धा या ठिकाणी शूटिंगचं काम करत आहे. त्यांचंही मनपूर्वक आभार. बोलण्याच्या ओघातून कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर माझ्यावर काय रुसू नका. आपले चोपदार बाबा, नाही तर टप्पूच डोक्यात टाकला असता त्यांनी. पण बरं झालं मागं बघितले की दिसले. त्यांच्याकरता जोरदार टाळ्या एकदा. पांडुरंगाला फुल वाहते वाकून, पांडुरंगाला फुल वाहते वाकून, इथे जमलेल्या सर्वांचं नाव घेते, मारुतीरायांचं मान राखून. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या.
करत आहोत. उपस्थित असणारे सर्व श्रोते मायबाप वर्ग, आमच्या बीडून आलेल्या आमच्या शिंदे मावशी गोड भजन म्हणतात, घरातल्या सगळ्यांना आवड आहे. कुणी पाहुणे वगैरे असतील म्हणून आले, आत्ता समोर दिसल्या. त्यांची दिदी शिवकन्याताई शिंदे आणि मी दोघी क्लासला सोबत होतो, त्याही या ठिकाणी उपस्थित आहेत. आनंद वाटला. जगद्गुरु तुकोबराय अनेक अभंगातून आपल्याला त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी जो आनंद प्राप्त केला ना, तो आनंद आपल्यालाही प्राप्त व्हावा. त्यांच्या जीवनात जे दुःख प्राप्त झालं ना, ते दुःख आपल्या वाट्याला येऊ नये याच्यासाठी त्यांच्या जीवनात जे अनुभव आले अंगात, ते या जगात देत असे. सेवितो हा रस वाटितो अनेका आणि घ्यारे होऊ नका रान भरे. आपण आपल्या जीवनामध्ये कष्ट करतो, श्रम करतो, मेहनत करतो, पण जे करायचं ते करत नाही आणि जे नको ते केल्याशिवाय राहत नाही. बरोबर आहे का नाही? नको ते केल्याशिवाय राहत नाही. भांडण करा असं कुठं सांगितलं का? सांगितलं का? बरं, लोकांच्या चुगल्या करा असं कुठं सांगितलं का? पण बायांना कुचकुचू करण्यामध्ये इंटरेस्ट आहे का? हरिपाठ म्हणण्यामध्ये इंटरेस्ट आहे? हरिपाठ म्हणण्यात आहे? वा वा वा, चांगली गोष्ट आहे. तुमच्या गावात कुचकुचू कोणीच करीत नसेल नाही. उद्या पेपरला बातमी द्यावं लागेल ना, जातेगावमध्ये बाया एकमेकाची निंदाच करीत नाही. पण इतका इंटरेस्ट, जे नको ते केल्याशिवाय. आता सांगितलं की तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. मंत्र त्रिअक्षरी सोपा. तुम्ही त्या ठिकाणी रामकृष्ण हरी असेल, विठ्ठल विठ्ठल असेल, राधे राधे असेल, ज्याला जो आवडतो त्या मंत्राचा जप करा असं अनेक जणांनी सांगितलं. जप केल्याने काय होतं? जकारो जन्म विच्छेद पकारो पापनाशनम. जन्म मरणाच्या चक्रातून जी माणसाला बाहेर काढते ती जप ही प्रक्रिया आहे. नाहीतर किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित. ही फजिती माणसाला त्या ठिकाणी किती वेळेस जन्माला यायला लावते. जप करा करे टाळी बोला मुखी नाम. महाराज म्हणले आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा. अनेक अभंगातून सांगितलं बाबांनो, भजन करा भजन करा भजन करा. पण आपण आतापर्यंत ऐकलं का? ऐकलं का? महिला मंडळ ऐकलं का? नाही. याच्यानंतर ऐकणार आहेत का? कशाला कीर्तन करायचं? मग चला ना घरी. ऐकायचंच नसेल, बदलायचंच नसेल, बदल आपल्यात दुसरं कोणी करू शकत नाही. आपणच आपल्यात बदल करू शकतो. बरोबर आहे का नाही? आपणच आपल्याला बदलायचं जर ठरवलं. किती जप करा म्हटलं, आम्ही केला नाही. मोबाईल वापरा असं कुठं सांगितलं का? सांगितलं का? पण मोबाईल शिवाय आम्हाला करमतं का? मोबाईलला जर चार्जिंग नसेल तर याला वाटतं माझी चार्जिंग उडाली का काय. लोक 25-25, 30-30 किलोमीटर लांब जातील. कशासाठी? मोबाईल चार्जिंगला लावण्यासाठी. लहान लेकरू त्याच्याशिवाय खात नाही, पित नाही, झोपत नाही आणि त्याची आई मोबाईल शिवाय त्याला खाऊ घालीत नाही. बरं, त्याला खाऊ घालता घालता चमचा तोंडात घालायचा तर लेकराच्या नाकातच घातला तरी बाईचं देव भान नाही. त्यातली त्यात पुन्हा इतकी मग्न झाली मोबाईलमध्ये, इतकी मग्न झाली, मांडीवरून पोरग खाली पडलंय. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन गिर गया छगन. तिचं मांडीवरून पोरग खाली पडलं तरी बाईचं ध्यान लेकराकडे नाही. इतकं मोबाईलमध्ये लोक व्यस्त झाले. आणि जेवढी बोट मोबाईलच्या स्क्रीनवर चालतात तेवढी बोट जर भगवंताच्या माळीवर जप करण्याकरता चालले ना, तर निश्चित आपलं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला विठाला. महाराज म्हणले तुम्ही जो श्रम करताय ना तो निरर्थक आहे आणि आम्ही जो श्रम केलाय ना तो सार्थक आहे. कारण आपण जो श्रम करतोय, इतका श्रम करतोय, श्रम प्रत्येकाच्या वाट्याला आहे. पण जे करत असताना ज्याला फळ नाही, ज्याला फूल नाही, असं श्रम करण्यामध्ये, कष्ट करण्यामध्ये काही अर्थ नाही. ज्ञानोबाराय म्हटले संसार असा वृक्ष आहे या फळ न चुंबिता. याला फळच नाही. आणि ज्या वृक्षाला फळ नाही, ज्याला फूल नाही, अशा वृक्षाला पाणी घालून खत घालून काही उपयोग आहे का? उपयोगच नाही. म्हणून तुम्हाला जर वाटत असेल केलेलं कर्म सार्थकी लागावं तर एकच काम करा, ज्याला फळ आहे असं काहीतरी करा. संसारात गुंतून उपयोग नाही. ऊर्ध्व मूल मद शाख मश्वस्तम प्राहुर्यम छंदांशी यस्य पर्णानी यस्सम वेदस वेदवित. त्याला काहीच उपयोग नाही. महाराज म्हणले आम्ही आमच्या जीवनामध्ये श्रम केला, कष्ट केलं, मेहनत केलं, पण यत्किंचितही व्हायला गेलं नाही. जेवढं केलं ना तेवढ्या सगळ्याचं फळ मिळालं. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे श्रम केला, तुका म्हणे श्रम केला, ओ तुका म्हणे श्रम केला, 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 तुका म्हणे श्रम
अवघाला फळासी अवघाला फळासी अवघाला फळाला भेला भदुना भला ओ लाभेला भदुना भला ओ लाभेला भदुना भला ओ लाभेला भदुना भला. आणि अवघा आला फळाशी. श्रम म्हणजे कष्ट, मेहनत, सायास प्रत्येकाला करावं लागतं. नाही करून जमत नाही. सगळेजण कष्ट करतात का नाही. देरे हरी पलंगावरी अशी वृत्ती चालत नाही. आळस हा माणसाचा शत्रू आहे. माणसाने काही ना काहीतरी केलंच पाहिजे. केल्याच्या नंतर फळ निश्चित मिळतं. पण महाराज म्हणले तू का म्हणे श्रम केला आणि अवघा आला फळाशी. आपण जो श्रम करतो त्याचं फळ मिळतं का नाही सांगता येत नाही. पण महाराज म्हणले आम्ही जे केलं त्याचं सगळं फळ मिळालं. अवघा हा शब्द महत्वाचा आहे. आणि सगळे मराठी बोलतात, जाणतात, सगळ्यांना मराठी कळते का नाही. अवघा म्हणजे काहीच शिल्लक न राहता, काहीच शिल्लक राहिलं नाही. जेवढं केलं ना तेवढं फळाला आलं. आणि ते फक्त इथंच आहे बरं का. इथंच जे परमार्थ करतात ना ते सगळं फळाला येतं. बाकीचं संसाराकरता जेवढं करतो ना त्यातलं काय फळाला येतं सांगता येत नाही. कारण अगोदरच सांगितलं या फळ ना चुंबिता, याला फळच नाही. किती करा. इथं कीर्तन संपल्याच्या नंतर ह्या चटाई उचलण्याचं काम करा. इथं सकाळी येऊन झाडून काढा, सुंदर रांगोळी काढा, स्टेजवरची साफसफाई करा, आलेल्या महाराजांची सेवा करा, काहीही काम करा परमार्थासाठी. लोक म्हणतात नाही हो आपणच पळायचं काय उपयोग आहे. पळून तरी लोकांना किंमत आहे का आपली. आपल्यालाच लोक नाव ठेवतात. कशाला करायचंय सप्ताह, जाऊ द्या ना, कशाला उगाच झंझटीत पडायचं म्हणतात का नाही. पण आपण आपल्या संसारासाठी रात्रंदिवस झटतो का नाही. मग सप्ताहासाठी 7 दिवस झटलं म्हणून काय झालं. आपण एका वर्षातले 7 दिवस देवाला देऊ शकत नाही का. बाकी तर सगळा वेळ आपण कोणाला देतोय, संसाराला देतोय. आणि बाकी सगळा वेळ दिला तरी आपण खरं जगलो किती. जेवढं कथा कीर्तन प्रवचनात आपण वेळ दिला ना तेवढंच जगलो. नाही तर बाकी काहीच उपयोग नाही. टीव्ही समोर रात्रंदिवस बसतो. तुम्ही म्हणता बाई ताई ना आम्हाला काम आहेत का नाही. प्रत्येकाला काम आहेत. पण जरी कामावून आल्या तरी 7-8 वाजता टीव्ही समोर बसतात का नाही. खरं तुम्हाला तुमच्या नवऱ्याची शपथ म्हणल्या लईच हसल्या. बघतात का नाही टीव्ही मध्ये का महाभारत बघता का, रामायण, भागवत, कृष्ण मालिका. मग काय बघता. तुझ्यात जीव रंगला. बरोबर आहे ना. माझ्या नवऱ्याची बायको तुला पाहते रे, पुन्हा लागीर झालं जी, अजून तू तिथे मी. आणि ती माझ्या नवऱ्याची बायको पाहताना हिचं खाली भाजी चिरताना बोट चिरतं तरी मोठाला डोळा करून टीव्हीकडेच बघते. जोपर्यंत जाहिरात येत नाही ना तोपर्यंत खाली रक्त पडलं तरी तिचं लक्ष राहत नाही. मग तिच्या बोटाची आग व्हायला लागते. बरं खरं सांगा टीव्हीत पाहताना एवढी मजा वाटते, खरीच नवऱ्याने आणली तर कोण एवढं कौतुकाने बघून बरं आपण आणायची सांगू. बघल का कोणी. ती शितली कमी रडते पण या शितलीचे डोळे सुचतात रडून. इतकी चिंता. नवरा उपाशी त्याची नाही पण शितलीचं कसं होईल आणि शितलीचं कसं होईल. मग हा जो वेळ आहे त्या वेळेचा काहीच उपयोग नाही. पण इथं जे करताना या जन्मात जरी नाही मिळालं ना पण पुढच्या जन्मात मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्याचे अनेक उदाहरणं आहेत. असे या जन्मात तर मिळतं पण नाही मिळालं तरी पुढच्या जन्मात मिळतं. कारण तो देव कसा आहे, विशाल लोल लोचनम, सगळी सत्ता त्याच्या हातात आहे. मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, जल थल गण आकाश पवन पर केवल उसकी सत्ता. त्याच्या तर सत्तेने सगळं चाललंय आणि त्याला समर्पित सगळं केलं पाहिजे. मैं कठपुतली तेरे हाथों की, चाहे तू जैसे नचा ले, मुरलिया वाले जीवन है तेरे हवाले, मुरलिया वाले. त्याला समर्पित. विशाल लोल लोचनम, असे लोचन आहे त्याचे. त्याला सगळं काही दिसतं, सगळं काही कळतं. दत्तात्रय महाप्रभूं 24 गुरु आहेत त्यांचे. जो जयाचा घेतला गुण तो गुरु केला मी जाण. असे 24 गुरु आहेत त्यांचे.
त्याच्यामध्ये पिंगला नामाची वेश्या त्यांची गुरु आहे पहा. मग तिचा जर पूर्वजन्म पाहिला तर ती जी पिंगला होती ना, ती जी पिंगला आहे ती ऋषींच्या सेवेकरिता साधूंच्या आश्रमामध्ये, साधू संतांच्या आश्रमात राहत होती. आणि संत सेवेसारखं दुसरं कशात पुण्य नाही. तुका म्हणे संत सेवा हीची देवा उत्तम. आणि तिने आयुष्यभर साधूंची सेवा केली. कपडे धुणं, त्यांना जेवायला करून देणं, सडा रांगोळी अंगणामध्ये करणं, त्यांचा आश्रम स्वच्छ ठेवणं. पण शरीर आहे मृत्युर्जन्मवतां वीर देहेन सहजायते आद्य वाब्दे शतान तेव्हा मृत्युर्वे प्राणीनाम द्रवः. हा देह जाणारे का नाही? देह जाणार आणि त्याशी काळोबा खाणार. बरं कोणाकोणाला मरा वाटतंय? वरबोट करा बरं. झोपल्या का काय तुम्ही? कोणाकोणाला मरा वाटतंय? कोणालाच मरा वाटत नाही ना? मला पण नाही मरा वाटत. कोणाकोणाला मरा वाटतं? प्रत्येकीला वाटतं शेजारणीने मरावं. आणि कोण कोण रडतंय ते बघायला मी तिथं जावं. पण माझी बारी कधीच येऊ नये. आलं मुखग्रास त्रास निर्नाश हितवे. आमचे एकनाथ महाराज म्हणतात, घडी घडी काळ वाट याची पाहे, 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 घडी घडी काळ वाट याची पाहे. अजून किती आहे अवकाश, अवकाश, अजून किती आहे अवकाश, अवकाश. हरिमुखे गाता हर पली चिंता, हरिमुखे गाता हर पली चिंता, हरिमुखे गाता हर पली चिंता, हरिमुखे गाता हर पली चिंता. हरिमुखी गाता हर पली चिंता, हरिमुखी गाता हर पली चिंता, हरिमुखी गाता हर पली चिंता, हरिमुखी गाता हर पली चिंता. घडी घडी काळ वाट याची पाहेन, अजून किती आहे अवकाश. जायचे प्रत्येकाला. आयुष्यभर तिने साधू संतांची सेवा केली आणि शेवटच्या वेळेस ती अंथरुणावरती पडली. शरीर आहे थकतं, जाणारच आहे. आणि झालं असं, शेवटच्या वेळेस तिचं अंग तापाने फणफण करायला लागलं. ऋषींनी विचार केला, आयुष्यभर आपली सेवा केली, आता जाता वेळेस तिच्याकडे लक्ष देणं, तिची सेवा करणं हे आपलं काम आहे. अंग तापाने फणफणलंय म्हणून ऋषींनी काय केलंय, वैद्य, पहिले डॉक्टर कोण होते? वैद्य होते. त्या वैद्यांना बोलवलंय. वैद्य आले आणि वैद्य आल्याच्या नंतर वैद्याने हात तिचा हातामध्ये घेतला नाडी परीक्षण करण्यासाठी. आणि नाडी परीक्षण केल्याच्या नंतर पहिले ते वैद्य इतके हुशार, लगेच सांगितलं ताप आहे, कफ वात पित्त आजार आहे, याच्यावरती औषध आहे गुडवेल. पण झालं असं, त्या वैद्याने तिचा हात हातात घेतला. साध्वी होती, याच्या अगोदर पुरुषाचा स्पर्श कधी झाला नव्हता. आणि तिच्या मनामध्ये आलं की असा पुरुषाचा स्पर्श असतो. आणि त्यावेळेस प्राणाचं उत्क्रमण या देहातून, या शरीरातून झालं. आणि शास्त्राचा नियम अंते सामती सागती, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, यम यम वापी स्मरण भाव तेजत्वंते कलेवरम. शेवटच्या वेळेस मरणी जयाजे आठवे, तो तिची निगती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. आणि त्याच उक्तीप्रमाणे, त्याच न्यायाप्रमाणे तिला दुसरा जन्म जो भेटला, तो तिला दुसरा जन्म भेटला स्त्रीचा. स्त्रीचा भेटला. पण देह विक्रय करू लागली, त्याला वेश्या त्या ठिकाणी म्हणायला लागले. आयुष्यभर तिने ते केलं. एक वेळेस दारामध्ये बसली, सकाळपासून संध्याकाळपर्यंत पुरुषाची वाट पाहत होती. आपल्या बाणांच्या भोवयांनी वेगवेगळ्या आदांनी खुणवत होती. पण सूर्यास्त झाला, एकही तिच्याकडे कुणी आलं नाही. त्यावेळेस मनामध्ये विचार आला, अरे एक तब्बल एक दिवसभर मी पुरुषाची नाचक्या कुचक्या घाणेरड्या देहाची वाट बघितली, एवढी जर वाट जगाच्या चालका मालकाची म्हणतात, ती चिंतित होती विषयाशी, कैसे वैराग्य उपजले तिशी. अचानकपणे वैराग्य तिला जागृत झालं आणि तिने काय केलं, पश्चातापेन शुद्धता, शास्त्राच्या नियमाप्रमाणे पश्चाताप केला. उर्वरित आयुष्य भगवंताच्या भजनामध्ये घातलं आणि स्वतःचा उद्धार करून घेतला. ती एवढी त्या ठिकाणी कार्य तिचं सुरू होतं, समजा त्या ठिकाणी ती भरकटलेली होती. पण अचानकपणे वैराग्य जागृत झालं. याला कारण काय हो? याला कारण काय?
मागच्या जन्मात केलेली साधू सेवा, ऋषींची सेवा, त्याला जगद्गुरु तुकोबराय म्हणतात. तुका म्हणे श्रम केला न अवघा आला फळाशी. विठाला विठाला विठाला. काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केल्याशिवाय उपयोग नाही. पहा, पण आजकालच्या पोरांना काहीतरी करावं वाटत नाही. असं कष्ट नको वाटतं, संघर्ष नको वाटतं. नुसतं खुर्चीवर बसायचं आणि 1-1.5 लाख रुपये महिना असं वाटतं. प्रत्येकाला वाटतं का नाही? पण कष्टाचं काम मात्र नको वाटतं. पण काहीतरी केलं पाहिजे. कष्ट, श्रम, मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही. एक मुलगा असाच मारुतीच्या पाराखाली झाडाखाली झोपला होता. मी काय बोलते कळतंय ना? का गोळ्या संपल्यासारखी एकटीच बडबड करते? कळतंय ना? बरं, हा नाही कळाल्यावर सांगा. आणि ते झोपलेलं होतं वडाच्या झाडाखाली. आणि झोपल्याच्या नंतर दिसलं मला. म्हणलं अरे काय करतोस तू? 21 वर्षाचा मुलगा. म्हणला काय नाही, आरामात झोपलो. म्हणलं अरे तुला पटतंय काय? म्हणला मग काय करू ताई? म्हणलं अभ्यास कर. म्हणलं अभ्यास केल्यावर काय होईल? म्हणलं अरे अभ्यास केल्यावर तुला नोकरी लागल. म्हणला नोकरी लागल्यावर काय होईल? म्हणलं तुला छोकरी भेटल. आता झालंय असं, ज्याला नोकरी त्यालाच पोरगी, बरोबर आहे का नाही? जिसको नोकरी उसको छोकरी. ज्याची लाईफ सेटल त्यालाच पोरगी भेटल, ज्याची लाईफ सेटल नाही त्याला पोरगी भेटतच नाही. म्हणलं मग? म्हणलं अरे तुझा सुखाने संसार होईल. मोठी गाडी असेल, माडी असेल, सगळं काही थाटमाट असेल, मस्त एसी मध्ये आरामात तू तुझ्या बंगल्यात झोप घेशील. म्हणलं एवढं सगळं करून आरामात झोपच घ्यायची तर आत्ता काय करतोय? म्हणलं वडाच्या झाडाखाली झोपलोयच ना. म्हणला एवढं सगळं कशाला? पण कुठलीही गोष्ट करत असताना माणसाने जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास ह्या ठेवल्या पाहिजेत. आणि कुठल्याही गोष्टीची सुरुवात छोट्या गोष्टीपासून होते, बरोबर आहे का नाही? कुठलाही व्यवहार असेल, कुठलंही काम असेल, अगोदर छोट्यातूनच मोठ्याकडे जातं. पण आपोआपच मोठा व्हायचा जर विचार केला तर ते शक्य नाहीये. आजपर्यंत असं कोणी झालेलं नाहीये. एक जण म्हणलं छोट्यातून मोठं होता येतंय ना, आता मी छोटं काम करतो. म्हणलं काही हरकत नाही. आणि त्याने ठरवलं काम करायचं, छोटं काम करायचं, छोटं काम करायचं. आणि त्याने काय केलं? पंक्चर काढण्याचं दुकान टाकलं. कशाचं? पंक्चर काढण्याचं. 1 महिना झालं, 2 महिने झालं, 3 महिने झालं, त्याच्याकडे गिऱ्हाईकच आलं. 3 महिने झालं तरी गिऱ्हाईक आलं नाही. परत आला, मला म्हणला ताई 3 महिने झालं तरी माझ्याकडे एकही गिऱ्हाईक आलं नाही. म्हणलं दुकान कशाचं टाकलं? म्हणलं पंक्चर काढण्याचं. म्हणलं कुठं टाकलं? ते म्हणलं 3ऱ्या मजल्यावर टाकलं. आता 3ऱ्या मजल्यावर पंक्चर काढायला याच्याकडे येईल कोणी? म्हणलं जाऊ द्या, या धंद्यात मला यश नाही, आता दुसरं काहीतरी करतो. म्हणलं काही हरकत नाही. पुन्हा त्याने काय केलं? 2-4 जण मित्र एकत्रित केले आणि 4-5 जण मित्र एकत्रित आल्यावर पैसे गोळा केले आणि पैसे गोळा करून रिक्षा घेतला. काय घेतला? रिक्षा. आणि रिक्षा घेतल्याच्या नंतर आता त्यांनी तो बस स्टँडला लावायचा. बस स्टँडच्या समोर बसमधून उतरलेले लोक आपापल्या घरी पोहोचायचे आणि ते पैसे काय देतील ते, तसा धंदा सुरू केला. 1 महिने झालं, 2 महिने झालं, 3 महिने झाले, 4 महिने झालं. तब्बल 4 महिने झालं त्यांच्याकडे एकही गिऱ्हाईक आलं नाही. परत आल्याच्या नंतर मला म्हणे ताई 4 महिने झाले रिक्षा घेतला पण 50 रुपये सुद्धा मिळाले नाही. म्हणलं कस काय? तुम्ही करतात काय? तो म्हणला ताई आम्ही 5 जणात मिळून रिक्षा घेतला. म्हणलं बरं, मग काय करतो आम्ही? 1 जण चालवायला बसतो आणि 4 जण मागं बसतो. आता ऑलरेडी रिक्षा भरलेला असल्यावर यांच्याकडे कोणी गिऱ्हाईक येईल का बरं? मग करत असताना सुद्धा कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे? जोपर्यंत साध्य ठरत नाही ना तोपर्यंत साधनांचा विचार करता येत नाही. विठाला विठाला विठाला. आणि ज्याचा जेवढा मोठा संघर्ष त्याचं जीवन तेवढं मोठं. पहा, बिना संघर्षाचं कोणाचं जीवन घडलं नाही. आज आपण आपल्या घरामध्ये ज्यांचे फोटो लावतो ना, छत्रपती शिवाजी महाराज असतील, धर्मवीर संभाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, स्वामी विवेकानंद असतील, ही जी महापुरुष आहेत ना, ती महापुरुष जी घडली ना, त्यांच्या वाटेला आलेला संघर्ष जो आहे ना तो ऐकला, वाचला, पाहिला ना, हे मस्तक त्यांच्या चरणी नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. एवढा संघर्ष त्यांच्या वाट्याला आलाय. पहा, आज आमचे धर्मवीर संभाजी महाराज यांची त्या ठिकाणी जयंती. त्यांच्या वाट्याला किती संघर्ष आला प्रत्येकाला माहिती. त्यांच्याच नाही, त्यांच्या पिताश्रींच्या, त्यांच्याही वाट्याला किती संघर्ष आला. विचार करा, आपल्या जीवनाचं साध्य अजून ठरलेलं नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचं साध्य जन्माला येण्याच्या अगोदर मासाहेब जिजाऊंनी ठरवून ठेवलेलं आहे. यांनी करायचंय काय? मग त्या राजांच्या वाट्याला इतका संघर्ष आला. जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत इतका संघर्ष त्यांचा वाट्याला आला की राजे कधी थकलेत, भागलेत आणि कधी चिंता करीत डोक्याला हात लावून बसलेत असं त्यांच्या इतिहासामध्ये कुठंच नाही. आणि आजकाल आपण जर छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे स्वतःला म्हणत असोत, त्यांच्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतोय, त्यांचे आचार विचार आपण आपल्या आचरणात आणले पाहिजेत. आणि महाराजांचं चरित्र वाचल्याच्या नंतर
माणसाच्या लक्षात पहिली गोष्ट येते महाराजांना, धर्मवीर संभाजी महाराजांना असेल, छत्रपती शिवाजी महाराजांना असेल, प्रत्येक ठिकाणी विजय मिळत होता. याचं कारण जर काय असेल ना, तर महाराजांचा प्रत्येक बाबतीत असणारा अभ्यास आणि सखोल अभ्यास. मावळे कमी असताना सुद्धा विजय मिळत होता. याचं कारण असं होतं, इतिहास महाराजांच्या पाठ होता आणि भूगोल तर महाराजांच्या नजरेत खेळत होता. अफजल खान मारायला फक्त 2 मिनिटाचा वेळ लागलाय महाराजांना. छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खान मारायला 2 मिनिटाचा वेळ लागलाय, पण अफजल खान मारायचाय कसा याचं नियोजन करायला महाराजांना तब्बल 1 वर्षाचा वेळ लागलाय. नियोजन चांगलं असल्यामुळे प्रत्येक कार्य यशस्वी होत होतं, प्रत्येक कार्य चांगलं होत होतं. म्हणून तर सगळेजण म्हणतात, पहा, दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती रामचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती रामचे दैवत छत्रपती. शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती. दैवत छत्रपती रामचे दैवत छत्रपती रामचे दैवत छत्रपती. दिल्लीचा तख्त हलविला घेऊन मावळे संगतीला, दिल्लीचा तख्त हलविला घेऊन मावळे संगतीला. उभा खान ठरठरा फाडला, उभा खान ठरठरा फाडला, सर्वीच होते वाघाला, शिवनेरीच्या वाघाला धराया. शिवनेरीच्या वाघाला धराया, आले गेले असे किती, हो आले गेले असे किती. दैवत छत्रपती रामचे दैवत छत्रपती रामचे दैवत छत्रपती. जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. किती उडून गेला भरारा, आले किती गेले किती उडून गेला भरारा. संपला नाही आणि संपणार नाही, संपला नाही आणि संपणार नाही. माझ्या राजांचा दरारा, माझ्या राजांचा दरारा, असा राजा या महाराष्ट्रामध्ये होऊन गेला. आणि त्याच राजांनी असा छाव्याला जन्म दिलाय. 2 छत्रपती घडवलेत. कोणी? मासाहेब जिजाऊंनी. 2 छत्रपती घडवण्याची ताकद मासाहेब जिजाऊंकडे होती. का? आदरणीय पूजनीय धर्मवीर संभाजी महाराजांचा जन्म झाला आणि जन्म झाल्याच्या नंतर अवघ्या 2.25 वर्षामध्ये त्यांची आई सईबाई निधन पावल्या. निधन पावल्याच्या नंतर मातृत्वाचं छत्र हरवलंय आणि बिना मातृत्वाचा मुलगा त्या ठिकाणी कसा घडेल याची चिंता मासाहेब जिजाऊंना पडली आणि मासाहेब जिजाऊ पुढे सरसावल्या. आणि पुढे सरसावल्याच्या नंतर छत्रपती घडवण्याची ताकद अजून माझ्यामध्ये आहे. कारण पिता तर, आई तर निधन पावल्या आणि पिता तर त्या ठिकाणी शत्रूशी झुंज रात्रंदिवस देत होता. मग कोणाचं आईचं नाही आणि पित्याचंही प्रेम मिळत नव्हतं. आईचंही आणि पित्याचंही प्रेम देण्याचं काम मासाहेब जिजाऊंनी छत्रपती संभाजी महाराजांना केलंय. 2.25 वर्षाच्या वयामध्ये आई निधन पावल्यात, पुढे सरसावल्यात त्या ठिकाणी मासाहेब जिजाऊ. आणि स्त्रीमध्ये एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे की 2 छत्रपती घडू शकते. स्त्रियांनीच ज्ञानोबारायांना जन्म दिला, स्त्रियांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला, स्वामी विवेकानंदांना जन्म दिला. एवढी मोठी ताकद आहे, पण तिने समजून घेतली पाहिजे. विठाला विठाला विठाला, जब बिजली चमकती है तो आकाश बदल देती है, जब बिजली चमकती है तो आकाश बदल देती है, जब आंधी उठती है तो दिन रात बदलती है, जब गरजती है नारी शक्ति, जब गरजती है नारी शक्ति तो इतिहास बदल देती है, तो इतिहास बदल देती है. एवढी ताकद त्यांच्यामध्ये आहे. 2 छत्रपती घडवलेत म्हणून आजही मासाहेब जिजाऊंचं नाव अवघ्या महाराष्ट्रात गाजतं. धन्य धन्य तोरे आय शिवरायांची जिजाई, धन्य धन्य तोरे आय शिवरायांची जिजाई, आज पूजी तो महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, जिजाई शिवराया
मानाचा मानाचा झिजाविला. माता जिचा वाटावा अभिमान पुत्र घडविला आईसा जो राष्ट्राची शान. पुत्र देई आईसा गुंडा आणि ज्याचा तिही लोकी झेंडा. नाही तर पुत्र देई आईसा गुंडा आणि जिसका गटार के पास मुंडा. सकाळी जात आहे घरून आणि संध्याकाळी आणावं लागतंय 4-5 जणांनी धरून. लेझिम खेळतच घरी. बरं घरी आलं तर आलं, घरच्याला सुखाने झोपू देतय का? ही असतात कुठे करतात काय याचं यांना देवभानच राहत नाही, कसलंच राहत नाही. एक जण आलं, पाऊस पडलेला होता, चिखलामध्ये पाय सटकला आणि दणकीने खाली पडलं. पण झालं असं, चिखलात पाय सटकला खाली पडायचं आणि वरून आकाशात वीज चमकायची, एकच झालं. पुन्हा त्या ठिकाणी देवाकडे पाहिलंय वर आकाशात आणि देवाकडे पाहून म्हणतो, ए देवा, ए का रे देवा, एक तर चिखलात पाडलं तर पडलं आणि वरून फोटो काढतोय. म्हणजे देहीच विदेही भोगू दशा ते करतेत का हे त्यांना काही कळतच नाही. म्हणून एकच मुलगा असावा, पण असा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा, धर्मवीर संभाजी महाराजांसारखा असावा. किती किती हाल केले, किती हाल केले. आणि छत्रपती संभाजी महाराज म्हणजे त्या ठिकाणी जणू दुसरे छत्रपती शिवाजी महाराजच. औरंगजेबच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दोघे बापलेक गेलेले आहेत आग्र्याला. आग्र्याला गेल्याच्या नंतर तो रुबाब पाहिला, तो ऐटदारपणा पाहिला, तो त्या ठिकाणी चालण्याची ऐट पाहिली आणि त्या औरंगजेबने विचार केला, अरे ये तो शेर का छावा आहे. काय त्या ठिकाणी रुबाबदारपणा. आणि दिलेर खान तिथे होता आणि दिलेर खानला वाटलं थोडीशी मस्करी करावी संभाजी महाराजांची. अवघं 9 वर्षाचं वय आणि त्या संभाजी महाराजांची चेष्टा करण्यासाठी ते त्या ठिकाणी म्हटले हाती त्याला बक्षीस म्हणून दिलाय. आणि संभाजी महाराजांना हाती बक्षीस दिल्याच्या नंतर ते दिलेर खान म्हणला, अरे संभाजी, या हत्तीला तू महाराष्ट्रात कसा घेऊन जाशील. त्यावेळेस छत्रपती संभाजी महाराज म्हणले, हे जनावर आहे, ह्याला ओढीत ओढीत नाही आलं तर याच्यावर बसून जाईल आणि नाही जर आलं तर याला ओढीत ओढीत महाराष्ट्रात घेऊन जाईल. पण आमच्या आबासाहेबांनी जे तुम्हाला किल्ले दिलेत ती तुम्ही महाराष्ट्रातून कशी आणणार सांगा. अवघं 9 वर्षाचं वय, पण एवढी बोलण्याची ताकद, एवढा आत्मविश्वास. आज आम्ही किल्ले दिले ठीक आहे, पण एकदा तुमच्याकडून घेतल्याशिवाय राहणार नाही. पा इतकी हाल हाल केले, जीभ काटली, जीभ त्या ठिकाणी बाहेर काढली, जीभ बाहेर काढली, मस्तक काटलं, इतकी हाल हाल केले, रक्ताचा थेंब ना थेंब खाली पडला. पण तरी सुद्धा तो शेराचा छावा झुकला नाही आणि मान कधी वाकवली नाही. पा सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजिंदार ही जात मराठ्याची असे असणारे छत्रपती संभाजी महाराज. शौर्य पराक्रम एवढा होता की त्याला ताकद त्या ठिकाणी नव्हती. पा विठाला विठाला संघर्ष आपल्या जीवनामध्ये असला पाहिजे, संघर्षाशिवाय पर्याय नाही. पा तुका म्हणे श्रम केला न अवघा आला फळाशी. महाराज काय फळ मिळालं, अभंगाचं 3रं चरण. मात बेटी भाग्य झाली संत बेटी, भाग्य झाली संत भेटी, भाग्य झाली संत भेटी. आवडी पोटी रिकाम आवडी पोटी रिकाम लाभ लाभ दुरावला लाभ लाभ दुरावला. आवडी मोठी होती रे, आवडी मोठी होती रे, लाभ लाभ दुरावला, लाभे लाभ दुरावला. त्यांच्यासाठी झालं पाहिजे. आवडी पोटी होती ते, भाग्य झाली संत भेटी. संत भेटण्याकरता भाग्य लागतं आणि संत ओळखण्याची दृष्टी लागते. संत सहजासहजी जीवनात भेटत नाहीत, कारण संत भेट बहु अवघड आहे. संत भेटी परी जग जेठी करुणा केली. भाग्याने संत भेटतात, पण एखाद्याच्या जीवनामध्ये जर पैसा नसला, त्याला अचानक जर पैसे भेटले तर तो काय म्हणतो, कशाचा उदय झाला. भाग्याचा उदय
नसला त्याला पैसा प्राप्त झाला तो काय म्हणतो भाग्याचा उदय झाला. एखाद्याला घर नसलं अचानकपणे त्याचा मोठा बंगला झाला तो काय म्हणतो सगळं एकटीलाच गुत्त दिलं का मला, खायचं मलाच एकटीला द्यायचं ना. काय म्हणतो तो यांना उपवास आहे काय महाराज 4-4 महिन्याचा बोला ना तस त्या. तू काय म्हणतो भाग्याचा उदय झाला. एखाद्याला बायको भेटत नसली एखाद्याला नाही. आता गावागावामध्ये जवळजवळ 400-500 जणांना तुमचं गाव मोठं आहे त्याच्यामुळे तुमच्या गावात भरपूर असतील का झाले सगळ्यांचे लग्न. बरेच पोरं असे ज्यांची लग्नच होईनात. फार त्या ठिकाणी शोकांतिका हसण्याचा विषय जाऊ द्या. इकडं तिकडे फिरतो तू एक दोघ जण म्हणले ताई बघा ना आपल्या पोराला पोरगी. म्हणलं वय किती म्हणले 42 वर्ष. म्हणलं आता थोड्यासाठी कशाला बदनाम व्हायचं जाऊ द्या भगवे वस्त्र शिवान तेवढे घाला म्हणलं काही गरज नाही आता करण्याची. इतकी परिस्थिती अवघड झाली. गावागावामध्ये 300 400 पोरं बिना लग्नाच्या आहेत. बरं यांना पुरी आणायच्या कुठून. बरं आणल्या तर आणल्या लोकांनी आणल्या नाही का प्रयत्न केले दुसऱ्या राज्यातून आणल्या 5-5 7-7 लाख रुपये दिले म्हणले जाऊ द्या पैसे पण सुना मिळतात ना बायको मिळते ना महत्वाची. बरं आणल्या तर आणल्या एवढे पैसे देऊन टिकल्या का होत्या. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पैसे गायब पण पोरी गायब. बरं कसलाच पत्ता नाही त्यांचा कुठल्या होत्या आणि काय होते शोधावं कुठं. बरं ही परिस्थिती जर कशामुळे आली असेल तर कशामुळे आली बरं गर्भपात कशामुळे आली भ्रूण हत्यामुळे. प्रत्येकाला मध्यंतर काळामध्ये काय पाहिजे होतं वंशाचा दिवा. आणि दिवा एकदा भडकला की साऱ्या घरादाराला आग लागतं आणि मायबापाला घराच्या बाहेर काढतो. तरी हिला काय पाहिजे म्हणते लाथा कहाणी ना बाई पण मेल्यावर पाणी पाजायला पाहिजे ना. बाई तुला जिवंतपणे तू औषध पाजू मारायला लागलाय आणि तरी हिला काय पाहिजे वंशाचा दिवाच पाहिजे. इतकं प्रेम त्याच्यावर. ते नीट बोलत नाही आईला बोलतात का पोरं नीट आईला पण पोरगी उद्धटपणे कधी बोलली असं झालं का कधी झालं का. बरं पोरगं दिवसभरून सकाळ घरातून जात आहे तर संध्याकाळपर्यंत घरी येत सुद्धा नाही. पुरी घराच्या बाहेर जातात का बरं जातात. कुठं जायचं असलं मैत्रिणीकडं पोरगं सांगून जातं का मी इथं चाललो. पण मुलगी सांगितल्याशिवाय जाते का विचारल्याशिवाय जाते का. पण मुलापेक्षा मुलगी बरी आणि प्रकाश देते दोन्ही घरी. 2-2 कुळाचा उद्धार करणारी आणि 2-2 कुळांना सांभाळणारी कोण असते मुलगी असते. पण मध्यंतर काळामध्ये तीच मुलगी प्रत्येकाला नको वाटली कशामुळं वंशाचा दिवा पाहिजे होता. मग दिवा प्रकाश देतो पंथी प्रकाश देत नाही का पंथी प्रकाश. एका कुळाचा उद्धार मुलगा करतो 2 कुळाचा उद्धार मुलगी करते. 2-2 कुळाची जबाबदारी तिच्याकडे असते. विचार करा पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर आज मुली आहेत. कोणत्या क्षेत्रात कमी आहेत कुठल्या क्षेत्रात कमी नाहीत. ज्या राष्ट्राच्या मातीत गार्गी मैत्री यांच्या तत्वज्ञानाचा सुगंध आजही दरवळतो. जिथं झाशीच्या राणीने घोड्यावर बसून तलवार चालवली जिथे मदर तेरेसा अख्ख्या जगाची आई झाली आणि जिथे रजियाना सुलताना दिल्लीच्या तख्तावर बसली त्याच महाराष्ट्रामध्ये त्याच भारत देशामध्ये आज एका कळीला उमलण्याच्या अगोदर पायाखाली कुचमडून टाकलं जातंय तिला मारून टाकलं जातंय. ते गर्भातलं बाळ म्हणतं आई तू जसं जग पाहिलं ना तसं मला पाहू दे ना. आई तू जसा जन्म घेतला ना तसं मला जन्माला येऊ दे ना. आई मी शिकून मोठी होईन मला दादासारखं मोठ्या शाळेत घालू नको महागडे कपडे घेऊ नको मी हट्ट तुला करणार नाही तुझ्याकडे करणार नाही तुझी बाबाची व्यवस्थित काळजी घेईन पण आई मला जन्माला येऊ दे ना. तिची आर्त हाक आहे. वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विजवू आई. वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विजवू आई. दिव्या पायी नको पंथी विजवाई. वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विजवाई. 9 महिने 9 दिवसा झाली जग बघण्याची घाई. 9 महिने 9 दिवसा झाली जग बघण्याची घाई. वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विजवाई. वंशाच्या
काळामध्ये भ्रूण हत्या केली, जी भ्रूण हत्या केली, जी भ्रूण आले ना, जो भ्रूण आहे ना, त्या भ्रूणाचं करावं कार बाहेर जर टाकलं तर पोलीस संशोधन करतील. म्हणून मोठ्या मोठ्या डॉक्टरांनी मोठी मोठी कुत्रं पाळली आणि ते मुलीचं भ्रूण कुत्र्याला खाऊ घातलं. कुत्र्याला कशी देवी प्रसन्न होईल, कशी ती स्त्री प्रसन्न होईल आणि कशा आशीर्वाद देतील आणि कशा आपल्या पोराला पुरी मिळतील. ते मागं केलेलं पाप आता फेडायची गरज आली. जन्म देने के लिए माँ चाहिए, राखी बांधने के लिए बहन चाहिए, साथ निभाने के लिए पत्नी चाहिए, कहानी सुनाने के लिए दादी चाहिए, पर ये सारे रिश्ते निभाने के लिए एक बेटी तो जिंदा रहनी चाहिए, एक बेटी तो जिंदा रहनी चाहिए. एक मुलगी जिवंत राहिली तर बाकीचे सगळे नाते. स्त्रीमुळं घराला घरपण आहे. स्त्री जर नसेल तर एक दिवस घरात जावं वाटत नाही. हे कोण काढला पसारा कोणीकडे टाकतंय ते कळत सुद्धा नाही. एक दिवस घरी नसेल बायको तर लोक घराकडे सुद्धा जात नाहीत. सगळं त्या ठिकाणी घराला स्वर्ग बनवण्याचं काम ती स्त्री करते. कधी स्वतःच्या आयुष्याचा विचार करत नाही, दुसऱ्यासाठी जगत राहते. परोपकाराची मूर्त आहे म्हणून तिच्याही आयुष्याचा विचार करा. स्त्री सुद्धा एक मनुष्य आहे, तिला सुद्धा तिचं आयुष्य आहे. स्त्री सुद्धा एक मनुष्य आहे, तिला सुद्धा तिचं आयुष्य आहे. डिवचली तर नागिन आहे, तुडवली तर वाघीण आहे. कडकडती वीज आहे, तान्या बाळाची नीज आहे. आणि बरं का श्रोत्यांनो, तिच्याच गर्भात साऱ्या जगाचं बीज आहे. तिच्याच गर्भात साऱ्या जगाचं बीज आहे. इतकं हे नवचैतन्य निर्माण करण्याचं. आणि खरं खरं सांगा, जाऊ द्या विषय आपला, खरं खरं सांगा महाराज, कथेला कोण जास्त असतं? माईक मध्ये सांगा, लाजून सांगू नका, बाजूला होऊन. महिला. मग त्यांची पार्टी आली का बघा ना कसं चुरून चुरून करायला लागली. महिलाच असतं. हरिपाठाला महिलाच असतात, भजनाला पुरुष असतात का? उगा 2-4 असतील, 5 पांडव जास्त नाही राहत. बरोबर आहे का नाही? जास्तीत जास्त नाही राहत, 5 पांडव राहत असतील. पण सगळ्या कार्यक्रमाला शोभा जर कुठली असेल, बरं सोमवार कोण धरतं? तुम्हीच धरता. एकादशी ह्यांना कुठला उपवास असतो? कुठलाच नाही. आणि तुम्हीच सगळे उपवास धरायचे कशामुळं? चांगला नवरा भेटण्यासाठी. खरं खरं सांगा, कोणाकोणाला चांगला भेटला? लाजू नका, खरं खरं सांगा, कोणाकोणाला भेटला? कोणालाच नाही भेटला. विठाला विठाला मला सांगायचं काय, भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा आणि निकट वास बरा संतापाई. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सतसंगमं च लभते पुरुषो यदावे. अज्ञान हेतकृत मोह मधांधकार नाशम विदाय हि तदोदयती विवेकः. बाकी दुसऱ्या गोष्टीला आपण भाग्य म्हणू, पण त्या गोष्टीचा काही उपयोग नाही. संत म्हणतात, जगद्गुरु तुकोबराय संत असताना म्हणतात, ज्यावेळेस संत भेटले ना त्यावेळेस माझ्या जीवनाला काय झालं, खऱ्या अर्थाने परिपूर्णता आली. आणि तो दिवस भाग्य झाली संत भेटीन, आवडी पोटी होती ते. म्हणून संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतांची संगती केली पाहिजे. 2 मिनिटात सांगते. 2 मित्र होते, त्यांनी दुकानं टाकले. कशाची? एकाने खव्याचे पेढे विकण्याचं आणि एकाने टाकलं उंदर मारण्याचं औषध विकण्याचं. आता ज्याचं खव्याच्या पेढ्याचं दुकान होतं का, ते म्हणायचं गोड गोड पेढा खाऊन बघा, घेऊन बघा, गोड गोड पेढा खाऊन बघा, घेऊन बघा. आणि ज्याचं उंदर मारण्याचं औषध विकण्याचा धंदा होता का, तो म्हणला खाल्लं की मरतंय, खाल्लं की मरतंय, खाल्लं की मरतंय. आता याचा पेढा कोणी घेईल का? घेईल का कोणी? कारण संगत चांगल्याची करा, जीवनाची रंगत. म्हणून भाग्य झाली संत भेटी, आवडी पोटी होती ते. महाराज काय झालं? महाराज म्हणले, लाभाने लाभ द्विगुणित झाला. दुसरं चरण, लाभ लाभ दूर लाभ लाभ दूर विना 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 लाभ
लाभ दुरावला लाभे लाभ दुरावला लाभे लाभ दुरावला लाभे लाभ दुरावला दुरावला जोरदार टाळ्या एकदा जीव झाला दरुषणे लाभाने लाभ द्विगुणित झाला. महाराज पहिला लाभ काय झाला? महाराज म्हटले पहिला लाभ मनुष्य देहाची प्राप्ती झाली. आणि मनुष्य देहाची प्राप्ती हा पहिला लाभांश माणसाच्या जीवनामधला आहे. तो जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनात झाला आणि तुमच्या आमच्या सुद्धा जीवनात झाला. मनुष्य देहाची प्राप्ती झाली नाही का? झाली नाही का? सगळे माणसंच आहेत ना. मी एकदा कीर्तनात असंच म्हणलं, सगळे माणसंच आहेत का? एक बाई तटकन उठली, म्हणली अजिबात नाही. म्हणलं मग ती म्हणली मी बाई माणूस आहे. अगोदर माणूस, मग स्त्री का पुरुष, नंतरचा भेद. माणसंच आहेत ना सगळे. मनुष्य देह आपल्याला मिळाला का नाही? पण तो कळाला का? हा, कळाला का नाही? नाही, कधी कळन मग? आणि कळाला नाही तर परत डुकराचा, मांजराचा, कुत्र्याचा, बैलाचा, हत्तीचा, म्हशीचा तो जन्म मिळतोय. एक एक योनी कोटी कोटी वारा, कोटी कोटी तेव्हा लागे वारा मानवाचा, मनुष्य देहाचा, मानवाचा. कितीतरी वेळेस जन्माला यावं लागतं. आणि पावला हा देह काकटाळी न्याय, जे घडणार नाही ते उपाय काय झाले? घडू आले. आता मिळाली ना संधी, मग त्याचं काय करता आलं पाहिजे? सोनं करता आलं पाहिजे. आणि जर नाही सोनं करता आलं तर मनुष्य देहाची प्राप्ती होऊन परत जर डुकराचा, मांजराचा, कुत्र्याचा मनुष्य देह दुसरा देह भेटत असेल तर अधोगतीला गेल्याशिवाय आपण राहत नाही. मग आपल्याला तो कळालाय, मिळालाय, आता तो कळायला पाहिजे. कळायला पाहिजे का नाही? मग आता इतक्या दिवस आपण कथा कीर्तन ऐकतो, कळायला पाहिजे का नाही? हा, आता बघू आपण कोणाकोणाला कळालंय. करा बरं हातावरती सगळे महिला मंडळ जरा हात आहेत ना? हात वा वा, सगळ्याला येतं. वा मुकुंदा हरे रामा गोविंदा. सगळ्यांनी सोबत म्हणा. माधवा मुकुंदा हरे रामा गोविंदा. 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 वा 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 वा, जोरदार टाळ्या एकदा यांच्याकरता पुरुष मंडळी. राजा राम पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. उमेश महाराज कोणाचा आवाज जास्त? आज काय सुधारलं बाई, बरं झालं एखादी मथारी ओळून टाकावं का काय? घरी गेल्या म्हणून दाखवा. लाभे लाभ दुणावला. एकदा प्रेमाने भजन करायचे. पा विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार हरी कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार
देवानुग्रह हेतुकम हा मनुष्य देह मिळाला आणि दुसरा लाभ मनुष्य देह मिळून त्याच्यामध्ये संतांची संगती. सोपी गोष्ट नाही. भाग्य झाली संत भेटी. ती संत भेटी झाली म्हणून लाभाने लाभ द्विगुणित झाला आणि लाभाने लाभ द्विगुणित झाल्यामुळे संत दर्शनी हा लाभ आणि पद्मनाभ जोडीला. भगवान परमात्म्याची प्राप्ती त्या संतांनी करून दिली. ज्यांना ज्यांना संत भेटले त्यांना त्यांना भगवंत भेटलेच, त्यात काही वाद नाही. लाभाने लाभ द्विगुणित झाला, परमानंदाची प्राप्ती झाली. जीव धाला म्हणजे परिपूर्ण झाला. या जीवाची परिपूर्णता त्यावेळेस आहे. अंशीपासून अंश विलग झालाय आणि जोपर्यंत हा फिरणारा इकडे तिकडे भरकटणारा अंश त्या अंशीत जाऊन मिळत नाही तोपर्यंत त्याला सुख प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून आपुला तो एक देव करून घ्यावा आणि तिने विना जीवा सुख नव्हे. त्याच्याशिवाय सुख मिळणार नाही, कारण अंशीपासून अंश विलग झाला. मग जीव झाला, परिपूर्ण झाला आणि अवस्था अशी झाली मी तू पण जाऊ दे दुरी आणि एकची घुंगडी पांगरू हरी. अशी अवस्था झाली की बरवे देशावर झालो. म्हणणार आहेत का? म्हणा म्हणा. बरवे दे शाऊर झालो, काय बोले बोलावे लाभे लाभ दुनावला, लाभे लाभ दुनावला. काय बोलावे बोलावे, काय बोलावे बोलावे लाभे लाभ दीवधाला दरुशने, दीवधाला दरुशने, दीवधाला दरुशने, दीवधाला दरुशने, जीवदशा संपली, शिवदशा प्राप्त झाली आणि तिथला जो आनंद आहे काय बोले बोलावे शब्दात सांगू शकत नाही. नाही या आनंदाशी जोडा
सांगाती गोष्टी लागाती गोडा, आलासी आकारा आमुचिया चाडा, आणि तुका म्हणे भिडा भक्तीच्या ई. किती आनंद आहे, किती आनंद आहे. आहे का नाही हो आनंद? आहे का नाही सांगा मला तुम्ही. झालं 2च मिनिटं घेणार आहे मी, तुम्हाला सुट्टी देणार आहे. तुम्ही म्हणता हिला भेटलं होतं का नव्हतं कीर्तन कधी? किती वाजले तरी सोडेना म्हणतान का नाही? का नाही म्हणणार? नाही म्हणणार? मग फुकट सांगायला मी रिकामी नाही. गळ्यातलं काढा पटापटा. माझी वेळ होऊन गेली ना. खरं आहे का नाही? आनंद आहे का नाही? इतका आनंद आहे, इतका आनंद आहे. इथं बसल्याच्या नंतर कीर्तनात आनंद वाटतो का नाही? का? कारण 2 तास तरी माणूस संसाराला विसरतं का नाही? नाही तर बाळ्याची माय बाली आणि 10 बाय 10ची खोली, ह्याच्या पलीकडे आपलं जीवन दुसरं काही नाही. तुम्ही मला सांगा, आता आपण इथून जाऊन झोपणार आहेत का नाही? किती तास? 5 तास किंवा 6 तास. आपण जर एखाद्या दिवशी झोपलंच नाही तर सकाळी उठल्यावर आपली काय अवस्था असते? झोप झाली नाही तर कसं वाटतं माणसाला? अस्वस्थ वाटतं का नाही? कशात मन लागत नाही, उदास चेहरा होतो, भूक लागत नाही. बरोबर आहे का नाही? मग झोपल्यावर आपण जातो कुठं? पाकिस्तानला, मुंबईला, पुण्याला? कुठं जातो नेमका? पाहिलं का कोणी झोपेत कुठं जातं? मग झोपेतून उठल्यावर एवढं फ्रेश का वाटतं? जसं मोबाईल चार्जिंगला लावल्यावर त्याला चार्जिंग होते, तसं आपण झोपल्याच्या नंतर आपल्याला काय होते? चार्जिंग होते. मग काय होतं नेमका झोपेत? झोपताना पण तुम्ही काय होतं? तर 5 तास किंवा 6 तास तरी माणूस संसाराचं चिंतन करायचं सोडून देतो, आणि संसाराचं चिंता सोडली तर तितका आनंद भेटतो. फक्त 5-6 तास सोडली तर तितका आनंद भेटतो. मग कायमस्वरूपी संसाराची चिंता सोडली, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आणि कुंटलिया धावा तृष्णेची या. चिंता सोडली तर तेवढा आनंद. म्हणून ही जर चिंता सोडून दिली तर जिवंतपणे मुक्त अवस्था, आणि तेवढा आनंद आमच्या संतांनी उपभोगलाय तो आपल्याला सुद्धा उपभोगता येतो. म्हणून आपण तेवढी साधना केली पाहिजे. यथामती यथावकाश. जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगावरती माऊली महाविष्णू ज्ञानोबाराय, माझे सद्गुरू हरिभक्तपरायण वैकुंठवासी निगमानंदजी महाराज शास्त्री बाबा यांनी मला जशी बुद्धी दिली तसं तोडकं मोडकं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. तुम्ही सर्व श्रोते मायबाप वर्ग न झोपता न उठता शांतचित्ताने सेवा श्रवण केली, म्हणून तुमचं मनपूर्वक आभार. उत्तम अशी साथ आमच्या भजनी मंडळाने दिलेली. पहा, सर्वांचे नाव घेणं योग्यतेचे, पण पहिला परिचय असल्यामुळं नाव काय माझ्या माहिती नाही येत, म्हणून त्या ठिकाणी कुणाचं नाव घ्यायचं राहिलं तर चुकून मला काय भांडायला बिडला येऊ नका. तसं येडवाकडं कीर्तन येतं, मला काय भांडता येत नाही. तुम्ही भांडायला लागल्या भांडण तशी मी पण म्हणजे एवढं तुमचं एवढं जमणार नाही. म्हणून सगळ्यांचं मनपूर्वक आभार. गोड साऊंड सिस्टीम सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानून बोलण्याच्या ओघात अपशब्द गेला, माझ्या वाणीचा दोष. काही चांगलं वाटलं असेल, गुरुवारांचे आशीर्वाद जीवनामध्ये बाळगा, निश्चित कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. तरी ऋणते पुरते अधिकते सरते, करुण घ्यावे तुमते विणवत सो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली.